वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः. आदरणीय स्वामी भक्त व.दा. भट लिखित स्वामी म्हणे अमलानंदा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प 6 भाग 8. श्रीयुत वि.दा. भट यांना 17 एप्रिल 1966 आलेलं पत्र. घटिका अर्धा घटिका जवळ बसण्याच्या बोलण्याच्या दृष्टीनं ऑक्टोबर ते मार्च ह्या 6 महिन्यात 4-2 दिवसाच्या सवडीनं इकडं येणं सोयीचं. सोहम साधनेच्या द्वारा मनोभावे तेथूनच माझी जवळीक साधता आली तर तेथेही मी आहेच. म्हणोनी अर्जुना मी नसे ऐसा कवण ठाव असे हे आत बाहेर मिया कोंदले जग निखिल माझेची वोतले. अशी वस्तुस्थिती असल्यामुळं यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम. नाथ परंपरागत सोहम साधनेच्या द्वारा परमार्थ मार्गात तुमची सहज सुखानं आणि द्रुतगतीनं प्रगती होऊन तुम्हास दिवसानुदिवस चढते वाढते अंतःसमाधान लाभो असा आशीर्वाद देतो. स्मरण असले की सान्निध्य आहेच. तुम्हा सर्वांचा आत्मतृप्त. ताजा कलम. ह्या वाढत्या महागाईच्या दिवसात पैसा अगदी जपून आणि अत्यंत काटकसरीनं खर्च करून पुरवावा. वासना अगणित असतात. त्या किती पुऱ्या करीत बसणार? कितीही पैसा मिळाला तरी त्यातील फारच थोड्या कदाचित पुऱ्या होऊ शकतात. मनाचा मोठेपणा आणि समजूतदारपणा हीच खरी संपत्ती आणि हीच खरी श्रीमंती. कुटुंबातील सर्व मंडळींना पूर्व पुण्याईनं ही श्रीमंती लाभली तर संसार सहज सुखमय होईल. रोज सकाळी उठल्यावर सोहम स्मरण करून आजचे सर्व व्यवहार दक्षतेनं निरहंकार वृत्तीनं म्हणजेच कृष्णार्पण बुद्धीनं सुखानं आणि शांतचित्तानं करावयाचे असा मनाचा निर्धार करून उद्योगास लागावे. पत्र ऑफिसमधील सर्व साधकास वाचून दाखवावे. तुम्हा सर्वांचा आत्मतृप्त स्वरूपानंद. दिनांक 27 एप्रिल 1966 श्रींनी मामांना लिहिलेल्या एका पत्रातील काही भाग असा. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित भक्ती सोहळ्याचा वृत्तांत वाचून समाधान झाले. उपासनेला दृढ चालवावे. क्षणाक्षणाला आत्मभान असणं म्हणजेच कालातीत होणं. देहपाश आहे तोवर कालपाश आहेच. म्हणून देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी आणि देहीच विदेही स्थिती अनुभवावी. मुंबईस मामांकडे नेहमी येणारे श्रीयुत मराठे 25 डिसेंबर 1966 पावसला जाऊन आले. ते म्हणाले की मामांचं गुरुपौर्णिमेच्या भक्ती सोहळ्याचं वर्णन असलेलं पत्र श्रींनी काही साधकांना वाचावयास दिलं. त्या पत्रातील श्री सद्गुरू माऊली मुंबई येथील उत्सवातील आनंदात सहभागी होऊन आशीर्वाद देत असल्याचं गतानुभवाप्रमाणे प्रत्ययास आलं. ह्या मजकुरासंबंधी श्री म्हणाले, ज्याचा त्याचा अनुभव त्याच्या दृष्टीनं श्रेष्ठच. त्यावर इतरांनी अविश्वास दाखवू नये. जशी भक्ती तशी प्राप्ती हेच खरं. याबरोबरच 6व्या पुष्पाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण 7व्या पुष्पाचं वाचन क्रमशः ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी
स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.